Hello dear students, you are welcome in second part of the video which is about interesting novel To Sir with Love. So we are going to learn second part of this novel. Let's move ahead. What is the theme of the novel? What is the central idea of the novel? Of course, student-teacher relationship, prejudice and racism. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमधलं रिलेशन कसं असावं? What should be the relation between students and teacher? This is one of the themes. Second is prejudice against black people. गोऱ्या लोकांच्या मनामध्ये काळ्या लोकांबद्दल कशी भावना असते. एक प्रकारचा पूर्वग्रह असतो की काळे लोक वाईट आहेत, काळे लोक देवाने निर्माण करून चूक केली, अशी त्यांची विचारधारा होती. आणि तिसरा आहे रेसिझम, वंशवाद. आम्ही उच्च वंशातले असं गोऱ्या लोकांना वाटायचं आणि जे ब्लॅक पीपल होते ते खालच्या दर्जाच्या वंशातले होते. हा रेशियल डिस्क्रिमिनेशन. दीज आर द थ्री थीम्स हँडल्ड बाय द रायटर इन द नॉवेल टू सर विथ लव. E.R. Braithwaite gets a job as a teacher in a rough and notorious school. ऐसी स्कूल है जहाँ बहुत परेशान करने वाले बच्चे हैं, ट्रबल मेकिंग स्टूडेंट्स है. फर्स्ट पार्ट में हमने देखा ये स्कूल है. द बैकग्राउंड ऑफ द स्कूल इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग एंड देयर ओवरऑल डेवलपमेंट एंड प्रोग्रेस. स्कूल का बैकग्राउंड अच्छा नहीं है. दैट बैकग्राउंड कैनॉट हेल्प द स्टूडेंट्स टू लर्न डिफरेंट थिंग्स, टू मेक प्रोग्रेस इन देयर लाइफ. Students are in no mood to change their attitude and behavior. इतने परेशान करने वाले बच्चे हैं, उनका बिहेवियर चेंज होने का नाम नहीं ले रहा है. Students were not ready to change their attitude towards the black teacher. They were not interested in learning at all. Braithwaite wins the hearts of students by novel and creative ideas, innovative technique, understanding the student psychology. लेकिन टीचर ने क्या किया? He changed his method of dealing with students. He changed his teaching method. So his novel and creative ideas, त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि सृजनशील कल्पनांनी, इनोव्हेटिव्ह टेक्निकने, नवीन तंत्रज्ञान आणि स्टुडंटची सायकॉलॉजी पहिल्यांदा त्यांनी समजून घेतली. त्यांचं विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र त्यांनी समजून घेतलं आणि नंतर बरोबर विद्यार्थ्यांची मनं जिंकली. सो दिस इज द रियल स्पेशल फीचर ऑफ ए टीचर, स्पेशल क्वालिटी ऑफ द टीचर हु बिकम सक्सेसफुल इन विनिंग द हार्ट्स ऑफ हिज स्टूडेंट्स. टीचर ने अगर स्टूडेंट्स का दिल जीत लिया तो पूरी दुनिया जीत ली, ऐसे समझ जाती. बिकॉज टीचर इज नेक्स्ट टू आवर पेरेंट्स. हमारे पेरेंट्स के बाद टीचर का रोल शुरू होता है. पेरेंट्स लव अस, सो टीचर्स आल्सो लव अस. Braithwaite was bullied, harassed, mentally and physically tortured by his students. But he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and technique. लेकिन उसने हार नहीं मानी. He continued implementing his good ideas, new ideas and technique. He brings significant change in the lives of his students. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड महत्त्वाचा बदल त्यांनी घडवून आणला. कारण he was determined to change the students,
As I told you, teachers are trainers of their minds. So they train the minds of students. They mold their life. Racism was prevalent, that is common in Great Britain during the mid 1940s. 1940च्या दरम्यान काळे आणि गोरे असा वंशवाद, असा भेदभाव प्रचंड प्रमाणात होता. तो सर्वसामान्य संपूर्ण देशामध्ये होता. इट वॉज कॉमन. सो ब्रेथवेट एक्सपिरियन्सेस ऑफ रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स, ज्या त्यांना ब्रिटन्स बोलले जाते, व्हाईट ब्रिटिश पीपल, त्यांच्या मनामध्ये असलेला वंशवाद कुठे कुठे देर विल ऑलवेज एन्काउंटर ऑन द बस. जेव्हा बसमध्ये प्रवास करायचा आहे रस्त्याने जाताना, इफ अदर व्हाईट पॅसेंजर वे सिटिंग अराउंड हिम, he was always taunted by them. At the job interviews, many a times he was rejected by the employers because he was a black, and this mentality of white employers could not select him in the job. At Greensley School, मैंने आपको बताया, जो स्कूल में पहली एंट्री डे 1 से ही students started harassing, even teachers, his colleagues, co-workers, they did not cooperate him. When searching for housing, घर ढूंढना है, खुद रहने के लिए घर भी नहीं देने को तैयार थे. And at restaurant with his girlfriend, गर्लफ्रेंड के साथ रेस्टोरेंट में है, तो भी बहुत ही bad experience he had to face. Braithwaite, he was struck by the unexpectedness of prejudice. Prejudice, incomplete opinion about any person based on false information. एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीच्या माहितीच्या आधारे ऐकीव गोष्टीवर मत तैयार होतं, त्याला म्हणतात पूर्वग्रह. ये टीचर अच्छे नहीं है, किसी ने आपको बताया, लेकिन आपको खुद को एक्सपीरियंस भी नहीं आया टीचर अच्छे है कि नहीं. आप जस्ट एक्सप्रेस योर थॉट्स एंड यू से दिस टीचर इज़ नॉट गुड एट ऑल, लेकिन आपको एक्सपीरियंस भी नहीं है, किसी ने बताया है, किसी सुना है आपने, जिसको बोलते हैं प्रेजुडिस. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गयाना. He viewed himself as a British citizen, not as a black British citizen in a British colony. British citizen समझने लगे, black British citizen नहीं, तो भी उनको accept नहीं किया जा रहा था. He served Great Britain in the Royal Air Force that gave him respect and esteem in the society. जेव्हा हे ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये कामाला होते, नोकरीला होते, तेव्हा त्यांना समाजामध्ये रिस्पेक्ट मिळाला होता. Because he was fighting for the country. That time white people gave him respect. But after the war was ended, he lost that respect. After he left the job, he finds himself to be an outsider. नोकरी गेली रॉयल एअरफोर्स मधली आणि आता त्या लोकांना हा बाहेरचा वाटायला लागला, आउटसाइडर वाटायला लागला. So this is the situation. ब्रेथवेट वॉज रिजेक्टेड फॉर मेनी टाइम्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नकार देण्यात आला, कारण ते ब्लॅक होते आणि नोकरी देणारे व्हाईट होते. हिज एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज नॉट युजफुल इन जॉब इंटरव्ह्यूज. एक इंजिनियर माणूस टीचरचा जॉब करतो आहे. सुरुवातीला ते म्हणायचे, ओह सच टाईप ऑफ क्वालिफिकेशन, दॅट टू मच ग्रेट क्वालिफिकेशन, नो वी डोंट वॉन्ट. तुम्ही एखाद्या शिपायाच्या नोकरीला गेलात, नोकरीसाठी इंटरव्ह्यूला, आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात, MCOM आहात, MA आहात, MSc आहात, दीज पीपल विल गेट सरप्राईज. अरे शिपायासाठी नो नो नो, आम्हाला फक्त 7वी पास पाहिजे किंवा 10वी पास पाहिजे. हिज एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज नॉट युजफुल इन जॉब इंटरव्ह्यूज. इंजिनियर माणूस टीचरच्या जॉबला जातो आहे, हाऊ इज इट पॉसिबल? ही वॉज रिजेक्टेड फॉर द जॉब्स.
इट इन्क्रीज हिज सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि त्याचा परिणाम असा झाला, ह्या ब्रिटिश लोकांबद्दल तिरस्काराची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ही नेव्हर लॅशेस आउट और अटॅक्स फिजिकली अँड रेअरली डज डू सो व्हर्बली. वर्गामध्ये पण तिरस्कार व्यक्त करायचा, फक्त तोंडी शब्दांनी मुलांना मारायचा, शब्द वापरणार, अब्युझिव्ह लँग्वेज वापरणार, पण मुलांना हाताने मारले नाही कधी. पण नंतर ते मारायचं, ते बोलायचं सुद्धा बंद केलं, चेंज केली, लँग्वेज बदलली, आणि नंतर मुलांचं हृदय जिंकण्यामध्ये त्यांना यश आलं. ब्रेथवेट, ही एक्झिबिट्स पेशन्स एन्ड्युरन्स ॲट द टाइम्स. अत्यंत सहनशक्ती, शांत सहनशक्ती, शांतपणे वर्तन करायला सुरुवात केली. वॉट एव्हर प्रॉब्लेम्स ही फेस्ड, वॉट एव्हर डिफिकल्टीज ही फेस्ड, he continued his quiet behavior as a teacher. As a result of such experiences, he finds his students at the Grainslet School to be a bit notorious and rough in behavior. सुरुवातीला ते विद्यार्थी अत्यंत कुप्रसिद्ध, नोटोरियस होते, धटिंगण होते, त्रास देणारे होते. But the proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. त्याच्या लक्षात आलं, आपण जर योग्य ट्रीटमेंट दिली, या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार केले, तर नक्कीच ते त्यांच्या जीवनामध्ये यश मिळवतील, त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतील. दिस वॉज द इंटेन्शन ऑफ द टीचर ब्रेथवेट. This is the synopsis. I am not going to talk about this. Read the textbook. Synopsis, shortened form of the story. Remaining part. This is the end of part 2. I think we should stop over here. Thanks for watching. Have a nice day. Namaskar.